हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आपण आज आपला 16वा अध्याय बघणार आहोत. आपण आपलं मंगलाचरण म्हणूया तोपर्यंत. आधी ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे सर्वांचं. आपण आपल्या इस्कॉन मँगलोरच्या राधा गोविंदांचे आशीर्वाद घेऊ. पुन्हा आपल्या प्रभुपाद स्वामींचे ना प्रणाम करूया. आणि आपल्या इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी त्यांनाही प्रणाम करूया. आणि आमची मराठीची पूर्ण टीम आणि आमच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते. पुन्हा अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे आलात इथे, तुम्हाला पण प्रणाम. वेळेवर येता तुम्ही. तर आपण आहे ना, आपण काल 15वा अध्याय बघितला. पुरुषोत्तम योग असं त्याचं नाव आहे. मग आपण काय बघितलं की हा एक वटवृक्ष आहे. हा आणि ही एक आध्यात्मिक जगाची प्रतिबिंब आहे इथं. मग ते प्रतिबिंब आठवतंय का तुम्हाला? कसल्या नदीत पडले प्रतिबिंब? रिद्धी माताजींना आठवतं का? की इथे जे वटवृक्षाचं प्रतिबिंब आहे ते कुठल्या नदीत पडलेलं आहे? ते आठवत नाही पण भौतिक ह्याच्यामध्ये पडलेलं असं आठवतं थोडंफार. इच्छांची नदी आहे. अच्छा अच्छा. इच्छांची नदी आहे. आणि तिची ह्या वटवृक्षाची मुळं आहेत ती सत्व रज तम हे गुण आहेत वगैरे असं. मग आपण ना लक्षात ठेवा की हे झाड आहे, हे मुळापासून आधी मध्य अंत कळत नाही असं हे वटवृक्षाचं झाड आहे. मग आपण ह्याच्या पार कसं जायचंय? म्हणजे ह्या वटवृक्षातून पुढे गेलो आणि इच्छांची नदी पार केली तर आपण जाणार आहोत कुठे? आध्यात्मिक लोकांमध्ये, कृष्णांकडे. मग कृष्णानेच उपायही सांगितलेला आहे की तुम्हाला या भौतिक जगामधून अलिप्तता हवी. एक म्हणजे 2 शस्त्र हवीत म्हणजे तुम्ही हा वटवृक्ष कापू शकता. तर कोणती? आणि इच्छांची नदी पार करू शकता. 2 ज्ञान आणि वैराग्य ही 2 शस्त्र हवीत. मग तुम्ही ज्ञानासाठी गुरूंकडे जावं लागेल, त्यांनी सांगितलेलं ऐकावं लागेल, शास्त्र उघडून अभ्यास करावा लागेल. म्हणजे आणि ती ज्ञानाची दृष्टी स्वतःमध्ये आणावी लागेल. आणि दुसरं म्हणजे अलिप्तता, वैराग्य हवं आपल्यामध्ये. की हे भौतिक जगत हे आपलं कायमचं ठिकाण नाहीये. हा आपण काही वेळासाठी इथे आलोय, आपल्याला जायचंय पुढचा प्रवास हा कृष्णांकडे.
मग त्याच्यानंतर आपण थोडं बघितलं की आत्मा असतो तो पुढच्या शरीरामध्ये जाताना ह्या शरीरातलं मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्म शरीर बरोबर घेऊन जातं. त्यामुळे आपले आता जे मन, बुद्धी, अहंकार मधले विचार असतात ते पुढच्या शरीरामध्ये ट्रान्सफर होत असतात आत्म्याबरोबर. हा, हे जरा आपण ते बघितलं. मग त्याच्यानंतर कृष्ण कसे आपल्या स्थूल ह्या शरीराचे पण पालन पोषण करतात आणि सूक्ष्म शरीराचे पण कसे पालन पोषण करतात ते बघितलं. आणि वेदांचं सार सांगितलंय 15.15वा श्लोक की वेदांचे ज्ञाते, संकलक आणि ध्येय हे तीनही कृष्णच आहेत. आणि हे नाही जाणता जर का तुम्ही वेदांचा अभ्यास करत असाल तर तो फक्त तुमच्या वेळेचा अपव्यय ठरणार. हा, आणि मग त्याच्यानंतर आपण थोडस वेदांत सूत्रांचा सारांश म्हणजे बघितला. हा, ओके. मग आता आज आपण आहे ना, घ्या माताजी पुढची. हे झाले कृष्ण त्यांनी सांगितलंय त्या सारांशामध्ये की त्यामुळेच च्युत आणि अच्युत ह्या सगळ्यांचे पालन पोषण करणारे कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि म्हणून कृष्ण हे पुरुषोत्तम आहेत. हा, सर्व पुरुष अवतारांमध्ये उत्तम असे ते पुरुषोत्तम आहेत हे आपण जाणायला हवं. मग आता आज कृष्ण आपल्याला ना दैवासुर संपद विभाग योग असं ह्या अध्यायाचं नाव आहे. हा अध्याय जो आहे ना असा हा थोडा सायकोलॉजिकल अध्याय आहे. बघा तुम्ही की दैवी गुणही सांगितलेत आणि आसुरी गुण पण सांगितलेत. म्हणजे काय हवंय आपले मध्ये आणायला हे आपल्याला सांगताना त्यांनी कशापासून लांब राहायला हवं किंवा आसुरी गुण काय असतात. डोक्यावर 2 शिंग, तुम्ही अकराळ विक्राळ दात असणे वगैरे असायला असुर नाही म्हणत. कुठे रावण असा होता, कुठे कंस असा होता, नव्हते ते तसे. तर तुम्ही असुर म्हणजे इथे गुण सांगितलेत बघा. तर हा थोडा सायकोलॉजिकल तुम्हाला विचार करायला लावतो. आणि नक्की आपल्यामध्ये ना कृष्णाने सांगितलेलं आहे की मग त्यामुळे दैवी गुण, आसुरी गुण. मग आसुरी गुण तुम्ही जर का स्वतःमध्ये आहेत तर असू देत, तर मग तुमचा स्वभाव कसा बनणार मग, आणि मग त्याचे परिणाम काय होतात हेही सांगितलेलं आहे. आणि शेवटी सांगितलेलं आहे की निवड ही तुमच्या हातात आहे. तुम्ही दैवी गुणही हे तुमच्याच हातात आहेत आणणं आणि आसुरी गुण आणणं हे आपल्याच हातात आहे. हा, आणि बघा हे गुण कसे आहेत माहितीये. तुम्ही स्वतः थोडस विचार करा हे म्हणजे नक्कीच आपण आपल्यामधले दैवी गुण वाढवू शकतो. बघा ते असे काही खूप वेगळं काय सांगितलेलं नाही. सगळं अगदी आपल्या हातातले गुण आहेत ते. बघा तुम्ही शुची हवी, तुमचा सरळपणा हवा तुमच्यामध्ये. हा, बघूया, खूप छानसा अध्याय आहे आणि तुम्हाला विचार करायला लावणारा अध्याय आहे हा. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्य, शुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ, कर्म, वैदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रति दयाभाव, विहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, सूची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. तर हे दैवी गुण आहेत बघा. आता तुम्ही इथे बघा कुठं त्यांनी काय सांगितलंय का दैवी गुण म्हणजे असं वेगळं काय सांगितलंय का? तुम्ही पाण्यावर चाला दुसऱ्याच्या मनातलं आहे का? असे गुण सांगितलेले नाहीयेत त्यांनी दैवी गुण म्हणून. हे 26 गुण आहेत. तर हे गुण असणं म्हणजे तुम्ही दैवी गुण आहेत तुमच्यामध्ये, ज्यामुळे तुम्ही मग असलं तर काय होणार, तर नक्की तुम्ही भक्तीमध्ये जोडून घेऊ शकता आणि कृष्णांना हे गुण प्रिय आहेत आणि आपण कृष्णांकडे जाऊ शकतो. हा, तर असे हे गुण आहेत. आता हे तुम्ही जरासं स्वतः वाचा. हे बरंच बोलण्यासारखं असतं, एका तासात हे होत नाही. प्रभुपाद स्वामी खूप छान प्रकारे समजावून सांगितलेले आहेत. तर मी नक्की म्हणेन की तुम्ही स्वतः हे गुण वाचा. हा, ह्यांचे अर्थ आणि इथेही हे वाचा बघा की कसे आहेत. सोपे म्हणजे आचरणात आणायचे ठरवले
तर भगवद्गीतेचा अभ्यास का करायला आला तुम्ही इथे? असं प्रत्येकाचं एक, आता कृष्ण प्राप्ती म्हणाल तर ते खूप लॉंग टर्म ध्येय आहे. पण मी भगवद्गीता का शिकायला आलो, तर तुम्ही असं काही असतं प्रत्येकाचं, म्हणजे मी पटकन चिडते, किंवा माझ्या इमोशन्सवर कंट्रोल राहत नाही, अशी पण कारणं असू शकतात. अभ्यासू मुलांचं माझी एकाग्रता व्हायला पाहिजे, अशी पण आपली जेव्हा ध्येय असतात ना, तेव्हा ना भगवद्गीतेचं, जेव्हा तुम्ही मग भगवद्गीता शिकता, जप जप करायला सुरू वगैरे करता, तेव्हा बघा हे गुण आहेत ना आपल्यामध्ये आपोआप वाढायला सुरू होतात. आणि आपण नक्की अवश्य प्रयत्न करायला पाहिजे की हे गुण आपल्यामध्ये येतील. मनुष्य आहोत आणि आता इथे भगवद्गीता शिकतोय आणि कृष्णाने खास हे सांगितले. आता निर्भयपणा, तर निर्भयपणा हा संन्यासी लोकांसाठी सांगितलेला गुण आहे. म्हणजे तुम्हाला संन्यास आश्रम स्वीकारायचा आहे, तर तुमच्यामध्ये निर्भयपणा हवा. कारण तुम्हाला एकटं राहावं लागणार. हा, पुन्हा प्रवास वनांमधून वगैरे करावे लागतील, निर्जन स्थळी जावं लागेल. तर अशा वेळेस त्यांचा ठाम विश्वास असतो की मी कृष्णांचा आहे आणि कृष्ण म्हणजे माझा भरोसा कृष्णांवर आहे, कृष्ण काय करायचंय ते करतील, असा ठाम विश्वास हवा, निर्भयपणा हवा आपल्याकडे. ते तुम्ही जेव्हा संन्यास घेता तेव्हा माझं पोटाचं काय होईल, मला खायला मिळेल का नाही, माझ्या कुटुंबाचं मागच्या काय होईल, ह्या सगळ्याचं उत्तर त्यांच्याकडे एक असतं, मी कृष्णांना समर्पित झालेलो आहे आणि आता कृष्ण बघून घेतील. त्यामुळे निर्भयपणा हा संन्यासी लोकांसाठी प्रामुख्याने सांगितलेला आहे की त्यांच्याकडे हवा तो. हा, त्याच्यानंतर सत्वशुद्धी, तर आहे तुमच्यामध्ये कसं आहे, आपल्यामध्ये सगळ्याच आचार विचार ह्याची सरळपणा हवा, त्याच्यामध्ये दुसऱ्याला फसवण्याची वगैरे अशी वृत्ती नसायला हवी. म्हणजे एक मिनिट तुम्हाला मी सांगते. हा, हे बघा, वैदिक संस्कारानुसार मोक्षपदावर पथावर अग्रेसर होण्यासाठी सत्वगुणी कर्मांना शुभदायी मानण्यात आले. अशा क्रियांना दैवी प्रकृती असे म्हटले जाते. हा, आणि त्यामुळे आपल्यामध्ये आहे ना ही सत्व शुद्धी असावी लागते आपल्यामध्ये. ओके, जी आपल्याला दैवी गुण ह्याच्यामध्ये तुमचं ऑरा म्हणजे तुमचं वलय त्यामुळे शुद्ध असतं. ह म्हणजे काय असतं ते म्हणतात त्याला, तुमचं स्वतःच एक ऑराला काय म्हणतात तुम्हाला त्याची मराठीमध्ये? हवे तुमचं एक स्वतःच तेज असतं, ते शुद्ध राहतं आणि आपण आणि कृष्णांकडे जाऊ शकतो. आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलन, तर हे ब्रह्मचारी लोक आश्रम जे स्वीकारतात त्यांनी नक्की प्रयत्न करायला हवा की आपण आध्यात्मिक ज्ञानाच्या आभा मार्गावर. म्हणते ती, आभा. आभा आभा. औरा. हा, ती स्वतःची असते ना, प्रत्येकाची असते, ती तुमची शुद्ध राहते जर का तुमची सत्वशुद्धी असेल तर. ते तुमच्या पूर्ण ह्याच्यामध्ये असतं, तुमचं आचरण विचार कसे आहेत ते पूर्णतः सत्याकडे जाणारे वगैरे असे हवेत. हा, मग आता इथे ब्रह्मचारी आश्रमानेच फक्त आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन करायचे म्हणजे लग्न न केलेल्या असं नाहीये. तर तुम्ही नेहमीच ह्या आध्यात्मिक ज्ञानाचा विचार करायला हवा, शास्त्र उघडायला हवी. हा, वलय आभा बरोबर आहे, येस. तर आपलं वलय असतं ते. हा, मग त्यामुळे आध्यात्मिक ज्ञान मिळवाल गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, तर आपल्याला आणि आपण समृद्ध होत जातो ज्ञानाने. हा, आता दान दान हे कुणाला सांगितलंय? दान हे गृहस्थाश्रमासाठी प्रामुख्याने सांगितलेलं आहे की बघा, ब्रह्मचारी आश्रम, मग वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, हे तीनही पैशासाठी काम करत नसतात. हा, त्यांचा पैशाशी संबंध जास्त येत नाही, पण गृहस्थाश्रमातले लोक असतात त्यांच्याकडे संपत्ती असते. हा, मग ह्या लोकांना प्रामुख्याने दान सांगितलेलं आहे. तुम्ही दान जेव्हा करता तेव्हा तुमची संपत्ती शुद्ध बनत असते, हे एक आहे.
दुसरं, तुम्ही जे मिळवता ते चांगल्या गोष्टींसाठी जेव्हा खर्च करता, दान करता, तेव्हा म्हणजे तो बघा एका चांगलं त्याला वळण लागतं. हा, आणि तुम्ही स्थिर राहता. नाही तर जेव्हा बघा, हे असे तुम्ही वागत नाही आहात आणि तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत, मग हा भरपूर पैसा म्हणजे लायसन्स असतं कशाचं? तर ह्याची कामं म्हणजे नको ती कामं करण्याचं लायसन्स. मग भरपूर पैशाची चिंता नाही, तर मग म्हणजे मोठ्या मोठ्या सतत पिक्चरला जाल, मॉलमध्ये खरेद्या कराल, किंवा त्याच्याही पुढे जाऊन व्यसनं कराल. पैसे आहेत म्हटल्यावर कशाची चिंता? किंवा मग अवैध स्त्रीगमन कराल, असं. म्हणजे त्यामुळे पण तुमचं जे मनुष्याचं जे मूळ मी आत्मा आहे आणि परमात्म्याकडे मला जायचंय, ते राहिलं ना ह्या पैशामुळे बाजूला. तेच जर का तुम्ही ते दान करत असाल ज्याला गरज आहे, हा, त्यांना ते देत असाल, किंवा तुम्ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वगैरे असाल, गुरूंशी जोडलेला, तर तोच पैसा तुम्हाला आध्यात्मिक रस्त्यावर चालायला मदत करू शकतो. हा, नाहीतर हा अति पैसा हा असा असतो, तो तुम्हाला अधःपतनाकडे वेगाने घेऊन जातो. त्यामुळे दान हे गृहस्थाश्रमी लोकांनी अवश्य करायला हवं. कारण बाकीचे लोक तितके पैसे म्हणजे संन्यासी लोक असतात, ह्यांना पैशाशी काही देणं घेणं नसतं. त्यांना पैसा, धन ह्यामध्ये रसच नसतो. हा, मग त्यामुळे पण समाज चालण्यासाठी, धर्माचा प्रसार करण्यासाठी गरज असते, त्यामुळे द्यावं नक्की. आत्मसंयम, पुन्हा हे पण गृहस्थाश्रमी लोकांनी लक्षात घ्यायला हवं, की त्यांच्याकडे आत्मसंयम हवा. की तुम्ही ज्यांच्याशी लग्न करता त्यांच्याशी प्रामाणिक राहा. मुलांसमोर वगैरे तुमचं आचरण असं असायला हवं, म्हणजे आचरण त्यांना दाखवण्यासाठी नाही, तुमची जीवन पद्धतीच अशी हवी की त्या जीवन पद्धतीतून मुलं धडे घेतील. हा, मग त्यांना पण त्या लहानपणापासून ह्या सगळ्याची गोडी लागेल. ओके. आणि जर का ब्रह्मचारी जीवन म्हणजे तुम्ही लहान आता शिकत वगैरे असाल, तर अशा मुलांनी नक्कीच शाळा म्हणजे आपण शाळेत का गेलोय, मी शिकायसाठी गेलोय हे पक्कं डोक्यात ठेवायचंय. मी शिक्षणासाठी शाळेत गेलेलो आहे. मग बाकीचे गॉसिपिंग वगैरे. हा, त्यामुळे हा आत्मसंयम खूप गरजेचा असतो प्रत्येकासाठीच. आता जे संन्यासी लोक असतात त्यांनी ह्यांना स्त्रियांना आणि धनी लोकांना अ, भेटू नये, संन्यासी लोकांनी भेटायचं नसतं ह्यांना. पुन्हा किंवा जर का स्त्रियांशी बोलायचं किंवा काही चर्चा वगैरे करायचं झालं, तर मग त्यांनी एकटं जायचं नसतं, त्यांच्याबरोबर कोणतरी हवं असं. म्हणजे हे बरेच गहिरे असे विषय आहेत हे. आता यज्ञ कर्म, मग आता यज्ञ कर्म म्हणाल तर प्रत्येकाला गरजेचं आहे. मग कलियुगाचा यज्ञ काय आहे? म्हणजे कलियुगाचा धर्मच आपण बघितलेला आहे ना, कुठला आहे? हरिनाम जप. हा, नाम हरिनाम. जप करणे. हा, हा कलियुगाचा धर्म आहे. त्यामुळे आपण नक्कीच हरिनाम जप हे करायला हवं. ओके. पुन्हा मग वेदाध्ययन हा आहे. गृह म्हणजे जे संन्यासी असतात, जे ब्रह्मचारी असतात, ह्यांनी करावं. आणि संन्यासी लोकांना एक हे आहे, जेव्हा गृहस्थाश्रमातल्या लोकांकडे ते काहीतरी दान वगैरे, माताजी आमचा स्क्रीन गेला, दान वगैरे की माताजी आहेत, दान वगैरे मागतात ना, तेव्हा त्यांनी नुसतं हे करायचं नसतं. एखाद्या घरातनं जेव्हा ते दान घेतात, तेव्हा त्यांना काहीतरी परत द्यायचं असतं. मग ते काय देतात? कृष्ण भावना देतात. हा, म्हणजे हे जे वेदाध्ययन वगैरे ते करत असतात, त्यातून ते कृष्ण भावना, कृष्णांशी जोडतात तुम्हाला. त्यामुळे दारावर कोण आलं तर अवश्य द्यावं. ते काय ज्ञान देतात ते बघावं. तपस्या, तपस्या पण आपल्या जीवनामध्ये नक्की आवश्यक आहे. तर हेच ह्या मार्गांवर चालणं ही सुद्धा एक प्रकारची तपश्चर्या असते. आणि हे सगळं आपल्याला कुणाला अर्पण करायचंय? कृष्णांना. हा, साधेपणा, तुम्ही लक्षात ठेवा, साधेपणा कशातला म्हटलेला आहे? तर असं नाही की मी कसाच तरी राहिलो, तो नाही. साधेपणा म्हणजे काय असतो? तुम्ही तुमच्या खऱ्या गरजा ओळखा.
हा वस्तूंच्याच फक्त आता कसं झालंय, वस्तूंशीच मी माझा आनंद जोडून घेतलाय. असे यांत्रिक बनू नका. हा, आपल्या गरजा काय आहेत खऱ्या. आता मी मगाशीच म्हटलं, तुम्ही शाळेत कॉलेजला गेलाय तर शिकणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. हा, मग त्यासाठी गरजेचं घ्या, बाकी कशामध्ये जास्त लक्ष घालू नका. तर हा, जीवनाची सिम्प्लिसिटी ओळखा. वस्तूंचा संग्रह करण्यापेक्षा अवश्य वेळ काढा ह्याच्यासाठी. जरा तरी आहेत, सगळ्यांना कर्तव्य आहेत. हा, सगळ्या ती पार पाडून थोडा तरी वेळ अध्यात्मासाठी, भक्तीसाठी, कृष्णांच्या सेवेसाठी द्या. पुन्हा इतकं पण व्यस्त होऊ नका, इतकी की आपण वस्तूंमध्येच अडकून पडू आणि कृष्णांपासून लांब राहू. कसं आहे ना, आपण ह्या वस्तूंच्या नादामध्ये ना, पृथ्वी आपली माता आहे, तिला खूप म्हणजे खूप शोषण करतोय तिचं. हा, तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये साधेपणा हवा. आपल्यामुळे कुणाला दुसऱ्याला त्रास होणार नाही असं आपलं वागणं हवं. हा, अहिंसा अहिंसा लक्षात ठेवा. जेव्हा अ, शाकाहार सांगितलेलं ना, तेव्हा बघा, तो मी तुम्हाला सांगितलं ना, की प्रत्येकाचे त्या शरीरात ठरलेले दिवस असतात. त्यामुळे त्या प्राण्याला परत एक जन्म घ्यावा लागतो आपल्यामुळे. म्हणजे अहिंसा म्हणजे काय, कुणाच्याही अ प्रगतीमध्ये तुम्ही अडथळा बनू नये. आणि मुख्य कुठली प्रगती माहित आहे, तर आध्यात्मिक प्रगतीमध्ये तर नकाच बनू. तुमच्या आत्म्याच्या पण आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा बनू नका. मनुष्य जन्म मिळालाय तर थोडस भक्तीमध्ये जोडून घ्या. नाही जोडून घेतलात तर आत्म्याबद्दल ही तुमची हिंसा आहे, की तुम्ही त्याला भक्ती करायला देत नाही. पुन्हा आजूबाजूच्यांना पण हे करा, काय म्हणतात ते, हे ज्ञान द्यायचा प्रयत्न करा, जी ही ज्ञानात नाहीयेत. असा हा अहिंसेचा खूप गहिरा असा अर्थ आहे, की दुसऱ्या म्हणजे आध्यात्मिक उन्नतीमध्ये कोणाच्याही अडथळा न बनणे, आणि कुठल्याच प्रगतीमध्ये, आणि आध्यात्मिक पण नाही. हा, इथे तपस्यामध्ये ना, त्या 4 पण घेऊ शकता तुम्ही. आपण सांगितलेलं आठवतंय मी तुम्हाला, की आपली भक्तीची 4 नियामक तत्व: शाकाहार, कुठल्याही प्रकारचा जुगार नाही, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. मद्यपान ना. हा, हा, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. आणि अ, अवैध स्त्री संग करू नका. पुरुषांनी पण नको, स्त्रियांनी पण नको. हा, तर हेही तो एक तपस्या आहे. तुम्ही मांसाहार करता तेव्हा तुमच्या हृदयातली करुणा कमी होते. तुम्ही व्यसन करता तेव्हा भ्रम वाढतो. आधीच एक तर भ्रमात असतो, आणि त्या व्यसनांमुळे आणि शरीराशी जोडलो जातो आणि भ्रमात राहतो. हा, आणि कृष्णांपासून लांब होतो. जुगार खेळता तेव्हा तुमच्यामधली सत्यता निघून जाते. आणि जेव्हा तुम्ही अनैतिक संबंध ठेवत असता तेव्हा तुमच्यामधली शुचिरभूतपणा, स्वच्छता, हे शुची असते ती निघून जाते. हा, मग आता हे सगळे दैवी गुणांमधले गुण आहेत, मग ते निघून गेल्यामुळे आपण कृष्णांपासून लांब होतो. आणि कुठंतरी सगळी जी क्राईम्स होतात, अपराध होतात, हे कुठे ना कुठेतरी ह्या 4शी जोडलेले असतात. हा, त्यामुळे आपण ह्या 4 पासून लांब राहायला पाहिजे. पुन्हा जप करताना तुम्ही तर फक्त स्वतःपुरता करू नका, तर कधीतरी स्वतःच्या घरामध्ये संकीर्तन ठेवा. मंदिरातल्या 4 भक्तांना बोलवा, आणि मग तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेजाऱ्यांना बोलवा, आणि मिळून कीर्तन करा एखाद्या सुट्टीच्या दिवशी वगैरे. त्यामुळे आणि मग जरा आलेल्यांना प्रसाद वगैरे द्या, असं. हं, मग नंतर सत्यता हवी आपल्यामध्ये. म्हणजे शत्रूला सुद्धा तुम्ही सत्य सांगाल असं सत्यता हवी. आणि सत्य हे स्वयंप्रकाशित असतं. मीडियाने उगाचच आपल्या डोक्यामध्ये हे केलेलं आहे, की सत्य हे दुबळं असतं. कधीच नसतं. सत्य हे स्वयंप्रकाशित आहे. हं, आणि तुम्ही सत्याची हे ओळखा, म्हणजे ताकद आहे. सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून राग नका करू. क्रोधातून मुक्तता म्हणजे कसं आहे माहित आहे, क्षमाशील असायला हवं आपण. शेवटी कलियुग आहे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात. असं अँगर हा चांगला नसतो. त्यामुळे क्रोधापासून आपण लांब हो, पटकन एखाद्या विषयी आपण काहीतरी बोलू, रागही येईल, तर त्याला सॉरी पण तितक्याच प्रांजळपणे म्हणायची आपल्यामध्ये ताकद हवी.
हा, त्यामुळे आपले शरीरही चांगलं राहील, मनही आनंदी राहील. तर क्रोधातून मुक्तता, मग त्याग, शांती, हे तुम्ही वाचा जरा नंतर. हा, तिथे विनयशीलता, उत्साह, शुची. शुची मी सांगितलं ना, शुची म्हणजे स्वच्छता. शरीर, तीन गोष्टींची हवी, तुमच्या शरीराची हवी, मनाची हवी आणि व्यवहाराची. अशी तीनही शुची अपेक्षित आहेत ह्याच्यामध्ये. हा, फसवा फसवीचे व्यवहार करत असाल तरी पण शुची नाही आहे मग ती. द्वेष, सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती. हा, तर असे हे दैवी गुण आहेत, आणि हे गुण असले ना की आपण कृष्णाकडे अग्रेसर होऊ शकतो. म्हणजे आता बघा, इथे ते पहिल्यांदा निर्भयपणा सांगितलेलं ना, तिथे एक हरिदास ठाकूरांची गोष्ट सांगतात. हे नामाचार्य हरिदास ठाकूर म्हणायचे. मग हे रोज 3 लाख जप करायचे ना. मग ह्यांना एकदा हे एका गुहेत राहायचे. मग त्यांना तिथे गुहा म्हणजे अशी काही वनात वगैरे नव्हती, अशी एक गुहा होती अशी साईडला. मग बरेच लोक खरं त्यांच्याकडे त्यांना भेटायला, त्यांच्याशी काही चर्चा करायला असे पण यायचे. मग ते ज्या गुहेत राहायचे तिथे एक ना साप राहायचा. आणि त्या येण्या जाणाऱ्या लोकांना तो दिसायचा, म्हणजे तो दिवसभर नसायचा, रात्रीचा यायचा तिथे. मग त्या माणसांना काळजी वाटायची, त्यांना स्वतःला पण त्या सापाची भीती वाटायची. आणि म्हणजे हरिदास ठाकूरांना पण तो काहीतरी करेल अशी पण भीती वाटायची. मग एक दिवस ते म्हणाले हरिदास ठाकूरांना की इथे एवढ्या मोठ्या सापाबरोबर तुम्ही कसे राहता? तर ते म्हणाले, कुठे आहे साप? ह्या गुहेत साप आहेत. तर म्हणजे बघा, त्यांचे तेवढेही लक्ष नव्हते, ते स्वतःच्या जपामध्ये किती एकाग्र असायचे. तर ते माणसं म्हणतात, हो इथे हा साप आहे. मग मग ते हरिदास ठाकूर म्हणतात, आपल्यामुळे उगाच त्याला त्रास नको. मग ही माणसं फिरायला वगैरे की मी जागा बदलतो म्हणून. तर आहे ना, ते उठत असतात, एवढ्यात तो सापच उठतो आणि त्याचा तो त्या गुहेतून बाहेर निघून जातो. तर असा हा निर्भयपणा हवा, की त्यांना कृष्णावर पूर्ण हे असतो की कृष्ण बघून घेईल. हा, असे हे दैवी गुण आहेत, हे नक्की आपण आपल्यामध्ये आणायचा प्रयत्न करायला हवे, सर्वच्या सर्व. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. आता जरा आसुरी गुणांविषयी बघूया आपण, की काय नाही करायचंय. हरे कृष्ण. हे पार, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी बहुप्रकृती जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण. हा, तर दंभ म्हणजे कसं असतं माहित आहे, की ह्यांना आहे ना, मान सन्मानाची खूप दुसऱ्यांकडून हे असते. तुम्ही त्यांनाच चांगलं म्हणायला पाहिजे, दुसऱ्यांना आधी ते बोलू पण देणार नाहीत, मी असा आहे, मी तसा, म्हणजे असं स्वतःबद्दल खूप सांगते. की ज्यामुळे ना त्यांना नेहमी असं दुसऱ्यांनी आपल्याला खूप मान द्यावा असं वाटतो. हा असतो दंभ. तुम्ही तसं वागलं नाहीत, मग ते उर्मटपणे वागणार तुमच्याशी, काहीही बोलतील तुम्हाला वगैरे. आणि स्वतःबद्दल अभिमान असतो, त्यामुळे हे दंभ, उर्मटपणा आणि अभिमान हे आसुरी लोकांचे गुण आहेत. हा, अज्ञानात असतात ती, अज्ञानात असतात पूर्ण. हा, घ्या माताजी, आपण आणि पण आहेत बघूया. हरे कृष्ण. दैवी गुण मोक्षदायक असतात, तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नको करूस, कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. हरे कृष्ण. हा, आता अर्जुन हे गुण बघून विचार करायला लागला जरासा, तर कृष्ण त्याला सांगतायत की तू काळजी करू नकोस अर्जुना, तू दैवी गुणांसहच जन्मलेला आहेस. हा, आणि आपल्याला कृष्ण इथे सांगतायत बघा, तुम्हाला दैवी गुण असले आणि आसुरी गुण असले, तर ह्यामध्ये काय फरक असतो? तर कृष्ण सांगतायत की दैवी गुण असले तर तुम्ही मोक्षाच्या म्हणजे कृष्णांच्या मार्गाकडे चालू शकता, अग्रेसर होऊ शकता. पण आसुरी गुण हे बंधनकारक असतात, जे तुम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून ठेवतात. आता इथं त्यांनी 4 लोक सांगितली आहेत, जी कृष्णांकडे कधीच जात नाहीत. कोण? तर जे मूर्ख आहेत. हं? अ, ज्यांचे ज्ञान मायेने हिरावून घेतले, जे नास्तिक आहेत आणि जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत. असे, सॉरी, जे नराधम आहेत आणि जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत, असे 4 लोक कधी कृष्णांकडे जात नाहीत, कारण त्यांच्यामध्ये हे गुण असतात. हे मगाशी आपण बघितलं ना, दंभ वगैरे.
त्यामुळे ते कृष्णांकडे नाही जाऊ शकत. तेच आर्त, अर्थार्थी, म्हणजे आर्त म्हणजे काहीतरी दुःख आहे, अर्थार्थी म्हणजे ज्यांना धन हवंय, मग जिज्ञासू म्हणजे ज्यांना कृष्णांविषयी जाणायचं आहे, आणि ज्ञानी जे ज्ञानातच स्थित आहेत. हे 4 लोक कृष्णांकडे जातात तरी, तर त्यांच्यामध्येच हळूहळू दैवी गुण येऊ शकतात. हा, घ्या मग त्याची पुढची स्लाईड. आणि त्याचमुळे ते कृष्णांकडे प्रगती करू शकतात ह्या मार्गामध्ये भक्तीच्या. हा, वाचा हरे माताजी. कृष्ण. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्ण. आसुरी गुणांविषयी आता कृष्ण जरा सांगणार आहेत. दैवी गुणांविषयी सांगितलंय म्हणतात मी तुला. आता इथे तुम्ही बघताय का, हे जे हे असतात ना, म्हणजे शास्त्रज्ञ. माताजी एक मिनिट, पुढची स्लाइड घ्या. हे आसुरी गुणातले लोक असतात ना, ते कृष्णापासून अलग असतात. हा माताजी, मागची मागची घ्या. मग आता इथे जे सायन्स मधला जोडलेले असतात, म्हणजे ज्यांचे ज्ञान मायेने हिरावून घेतले, म्हणजे ते फक्त विज्ञान मानतात. हा, बाकी मी काही मानणार नाही. मग आता ते जेव्हा अणुबॉम्ब बनवतात, हा, तर अणुबॉम्ब बनवला म्हणजे समाजासाठी असं काय मोठं चांगलं कार्य केलं सांगा त्यांनी. कारण अणुबॉम्बने मृत्यूच येणार आहे. मग तसंही मृत्यू हे इथलं शाश्वत सत्य आहे, ते प्रत्येकाला कधी ना कधीतरी येणारच आहे. मग तो तुम्ही आणि जवळ आणलात ना, ह्यात इतकं काय खूप म्हणजे मनुष्य समाजासाठी काय खूप चांगलं केलं. हम्म. तर असे ह्या आसुरीही, पुन्हा दुसरं उदाहरण सांगायचं तर हे आता हे आता हे झालंय ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलंय. किंवा मग जे मूर्ख असतात, की त्यांनी ठरवले, मूर्ख म्हणजे कोण, गाढवाचं उदाहरण दिलेलं, की ज्यांनी ठरवलेलंच असतं, इथं मी कमवेन तरच मी खाऊ शकतो, त्यामुळे मला काम करायलाच पाहिजे, काम करायलाच पाहिजे. त्यांना कशाशी काही घेणं देणं नसतं. जीवन सगळं त्या कामामध्येच घालवून टाकतात. हा, म्हणजे नुसतं जिवंत राहण्याची साठीच कमाई करणे. आणि जे आसुरी प्रवृत्तीचे नवे नास्तिक आहेत. नास्तिक लोक कशी असतात, की नाही, ही सगळी मैथुनी सृष्टी आहे, ही सृष्टी कोणही चालवत नाही. फक्त म्हणजे आपला थोडा अशी मट्ट पटणारी एक संप्रदाय बनवायचा, आणि बघा कोण चालवताना दिसतंय का तुम्हाला, असं. म्हणजे स्वतःही नास्तिक असतात, बाकीच्यांना पण त्यामध्ये खेचून घेतात. पण पुढे आता कृष्णाने सांगितलं ना, ही अशी लोक इथंच अडकून पडतात, पुढं कुठं ती जात नाहीत. आता आणि पुढे आहे बघा तुम्ही. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्ण. हा, आता हेच आहे. आता आसुरी प्रवृत्तीचे लोक मुळात ज्ञानात स्थित नसतात, अज्ञान असतं ना. मग काय करावं काय नाही हे जाणत नाही. मग मी आता मगाशी पण म्हणाले ना, की जेव्हा पैसा खूप असतो आणि त्याला चांगलं वळण नसतं, मग तो पैसा सगळ्या वाईट गोष्टी करण्याचं तुम्हाला लायसन्सच देतो. पैसा आहे म्हटल्यावर मी करणारच. मग मी वेगाने गाडी चालवेन, मी दारू पिऊन गाडी चालवेन. मग एवढे पण अज्ञान राहत नाही, की आहे रे, तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताय तर ड्रायव्हर आहे, त्याला ड्रायव्हिंग करायला द्या ना. एवढं पण नाही. हा, तर हाच असते आसुरी वृत्ती. काय करू काय नाही हे जाणतच नाहीत. मग अशा लोकांमध्ये शुचिरभूतपणा, सदाचार म्हणजे चांगलं आचरण, सत्य आढळत नाही त्यांच्यामध्ये. आणि हे दैवी गुण आहेत, हे गुण नाहीत तर तुम्ही कृष्णांच्या जवळ नाही जाऊ शकत ना. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि आता कसं केलंय माहितीये, मीडियाने वगैरे ना आपल्याला असं केलेलं आहे, म्हणजे चहूबाजूनी आपल्यावर, की तुम्ही दारू, तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा, तुम्ही दारू प्यायलाच हवी, नाही तर तुम्ही मॉडर्न नाही. ही कुठली व्याख्या आहे, की तुम्ही व्यसन करता तरच तुम्ही मॉडर्न आहात. तुम्ही जॉब ज्या ठिकाणी करता तिथं तुमचं काम महत्वाचं आहे, हे माझं काम आहे, ह्याच्यावरून तुमचं व्हॅल्युएशन व्हायला हवं. असं नाही की तुमच्या ऑफिस मधल्या एखाद्या गेट टुगेदर मध्ये तुम्ही दारूच पिलाय
तरच तुम्ही तुमच्या कामात चांगले आहात का? त्यावेळेस अशा वेळेस आपण ठाम राहायला पाहिजे, की नाही बाबा कोण कितीही पिऊ दे, 100च्या घोळक्यातली 99 पिऊ देत. तुम्ही सांगा, मला नाही घ्यायची आहे म्हणून. आता तर नवऱ्यांना कंपनी द्यायलासाठी बायका दारू प्यायला लागल्या. म्हणजे ही कुठली कंपनी देणं झालं? मित्र किंवा हितचिंतक तो असतो, जो समोरच्याला पापापासून लांब करतो. ना की चल तू पण पितोयस तर मी पण दारू पिते. ह्याला काय अर्थ आहे? पण मी सध्या सध्या असं म्हणजे व्यसनं आता आपण बघितली ना, तर हे व्यसनांमध्ये सगळ्यात मोठं व्यसन एंटरटेनमेंटचं आहे सध्या. मोबाईल, एंटरटेनमेंट. तर ह्यावर आपल्याला एक सदसद विवेक बुद्धी पण दिली आहे ना देवाने, ही वापरायला हवी. कुठं आतापास 15-20 वर्षापूर्वी बायका नवऱ्यांना हे देत होत्या, कंपनी द्यायसाठी दारू पित होत्या का त्या? संसार केले नाहीत मग त्यांनी. पुन्हा स्मोकिंग वगैरे, टेन्शन जाण्यासाठी आम्ही व्यसनं करतो, हे सांगतात खूप जण. आम्ही स्मोकिंग करतो. फक्त शरीराचा म्हणजे तुम्ही हानी करताय. जे शरीर आहे ना, रामायण वगैरे उघडा, वाचा. हे शरीर आहे, हा मनुष्य जन्म मिळाला हेच खूप अनमोल असतं. हा ते असं व्यसन करून उडवून द्यायसाठी नसतं. मग जेव्हा तुम्ही अ म्हणजे ही अशा गोष्टींना हे करत असता, म्हणजे तुम्ही नकार देत नाहीये, म्हणजे तुम्ही त्याला पाठिंबाच देताय. हा, मग मग पुढच्या पिढ्यांना काय सांगणार? त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंगली सांगायला पाहिजे. जिथे आपण दुसऱ्यांना बदलू शकत नाही, ठीक आहे, नका काय असं काय कोणाशी भांडायची गरज नाहीये. पण मी नाही करणार हे तर सांगू शकता. बाकी तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. हा, त्या साईड. नाहीतर मग हे आसुरी गुण आहेत बघा, हे तुम्हाला कृष्णांपासून लांब ठेवतात. आपल्याला एक सदसद विवेक बुद्धी मिळाली आहे, ती आपण वापरायला हवी. ड्रग्ज, हे नशे ह्यापासून आपण लांब ठेवायला पाहिजे. सतत डीपी चेंज करणं, सतत मोबाईलवरचं चॅटिंग बघणं, हे तुमच्यामध्ये मग एकाग्रता कशी येणार? आणि मुलांना पण मग अभ्यासामध्ये एकाग्रता हवी असेल तर हे सगळं प्रमाणात ठेवायला हवं तुम्ही. आणि असं काय वेगळं असतं सांगा त्याच्यामध्ये? हम्म. हा, आता मग माताजी वाचा पुढचं. हरे कृष्ण. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही त्याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळेच हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्ण. हा, आत्ताच मी तुम्हाला सांगवते ना, ही ती लोक ज्यांचे म्हणजे जे नास्तिक आहेत, नास्तिक. ते 4 लोक जे कुणाकडे कृष्णांकडे कधीच जात नाहीत, हे नास्तिक असतात ना, हे अशी मतं पसरवत असतात बघा, की हे जग असत्य आहे, निराधार आहे, कुणाचाही आधार नाही, आपलं आपणच चालतंय, परमेश्वर नावाचं कोणही ह्याला नियंत्रित करत नाही. आणि फक्त मैथुनाच्या इच्छेमधून हे जग निर्माण झालंय वगैरे. आणि असं पण ह्या लोकांचा पुढे कुठे काय होत नाही. म्हणजे जी अशा काय काय अशी मतं पसरवायची, संप्रदाय निर्माण करायचा, पण पुढे कुठे ती जात नाहीत. म्हणजे त्यांनी आत्ताच आपण बघितलं ना, ती इथंच अडकून पडतात ह्याच जगामध्ये. कारण कृष्णांकडे तर जात नाहीत ना, ज्ञान खरं काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा असत. हं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे असे म्हणजे आसुरी ह्यांची उदाहरणं आहेत. हा, ही कसं, हा आता हे तुम्हाला जे न्यूक्लिअर बॉम्बचं सांगितलं ते हे बघा. हा, घ्या माताजी. हरे कृष्ण. अशा निष्कर्षाचे अनुगमन करीत स्वतःच नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरे कृष्ण. हा, म्हणजे आता मी तुम्हाला म्हंटल ना, ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलंय, म्हणजे जे सायंटिस्ट वगैरे कुठलेच्या काय शोधांमध्ये अडकलेले असतात, शोध लावतात. पण तेव्हा मी म्हंटल ना, न्यूक्लिअर बॉम्ब, एवढी पृथ्वीवर सध्या न्यूक्लिअर बॉम्ब असतील, काय त्याने आपण मनुष्य जे ह्याचा म्हणजे हित करणार आहोत. तरी भारताची आंतरराष्ट्रीय पॉलिसी खूप चांगली आहे. पण म्हणजे असा कुठला ह्या तसाही विनाश हा कधी ना कधी तरी शेवटी होतोच. मृत्यूही सगळ्यांना येतोच. मग हा जवळ आणून काय मिळवलं तुम्ही? हा, आणि त्यांना ह्या शोधांचा अभिमान पण असतो. मग हे पण आसुरी प्रवृत्ती झाली ही. शोध कसे हवेत? जनकल्याणासाठी हवेत, ज्याने समाजाचं भलं होईल असे हवे. हा,
घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. कधी तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टीमुळे आकर्षित होऊन सदैव शुचिभूत कर्म करण्यास स्वतस्थ झालेले असतात. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांना विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंताने ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध पारायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्ण. म्हणजे हेच ही चार जे आपण लांब राहा म्हणून सांगितलंय ना भक्तीच्या नियामक तत्वांमध्ये, की तुमचे अवैध स्त्री संबंध नको, जुगार नको, कुठल्याही प्रकारचं व्यसन नको आणि मांसाहार नको. तर ह्यामुळे काय होतं, ही आसुरी प्रवृत्ती गुण आपल्यामध्ये वाढत जातात. हे सगळं वर्णन आहे ना, हे आसुरी लोकांचं वर्णन आहे. कृष्णाने सांगितलं ना, दैवी ह्याच्याविषयी खूप सांगितलं. दैवी गुणात स्थित असलेले भक्त कसे असतात, स्थितप्रज्ञ मुनी कसे असतात, हे आसुरी लोकांविषयी सांगितलंय. वाचा तुम्ही पण. कसे असतात बघा हे. गर्वात असतात, खोटी प्रतिष्ठा, अहंकार म्हणजे मदामध्ये डुंबत मोहित झालेले असतात आणि सदैव नको त्या गोष्टींकडे अट्रॅक्टिव्ह होऊन अशुचिरभूत कर्म करण्यात गुंतलेली असतात. आणि इंद्रिय तृप्ती हीच त्यांची पहिली गरज असते, की इंद्रिय तृप्ती म्हणजे मीच्या पुढे काहीही दिसत नाही. आणि त्या मरेपर्यंत हजारो चिंतानी ग्रासलेले असतात. कुठल्याही मार्गाने पैसा मिळवत असतात असं. घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेल. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रू मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेल, मी दान करेल आणि याप्रमाणे मी मौजमजा करेल. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्णा. तर हा पूर्ण पॅरेग्राफ म्हणजे तुम्हाला फिल्म्सची स्टोरी, आपल्या बॉलिवूड मधल्या सगळ्या पिक्चरच्या स्टोरी ह्याच्यामध्ये सापडतील बघा. एक बेस थीम म्हणाल तर आहे बघा ही. तर ही आसुरी प्रवृत्तीचे लोक हे असे वागतात बघा. की म्हणजे सगळं आता ही गोष्ट तुम्ही परत वाटल्यास वाचा हे श्लोक आणि किंवा पीडीएफ आली की हे वाचा. तर इकडे उदाहरणांबद्दल सांगते. पहिलं काय आहे, म्हणजे मीच सगळं असं ते समजत असतात. मी म्हणेन तसं व्हायला पाहिजे, हे जग मी चालवतं. ते प्रल्हाद महाराज आणि हिरण्यकश्यपू दाखवलेत. तर प्रल्हाद महाराजांना ते सांगत असतात, तर हिरण्यकश्यपूने सांगितलेलं असतं ना सगळ्यांना, की इथे विष्णूचं नाव पण काढायचं नाही, हे सगळ्याचा मी स्वामी आहे, माझ्यामुळे हे सगळं चालतं वगैरे. पण प्रल्हाद महाराज त्यांना सांगत असतात, नाही हे सगळं विष्णूंचं आहे, अत्र तत्र सर्वत्र ते आहेत. मग पुढे त्यांचा शेवट काय झाला बघितलात ना. मग त्याच्यानंतर मग आम्ही तुम्हाला एकदा सांगितलेलं बघा. लग्नाच्या वेळेस म्हणजे वसुदेव आणि देवकी यांचं लग्न असतं आणि लग्न झाल्यावर कंस स्वतः रथ हाकत असतो आणि त्यांना म्हणजे बहिणीला सोडायला निघालेला असतो ह्याच्याकडे, म्हणजे सासरी. आणि तोपर्यंत आकाशवाणी होते, हिच्या गर्भात म्हणजे पोटी जन्मणारा 8वा मुलगा तुझा हे करणार, त्याच्या हातून तुझा मृत्यू होणार. त्याबरोबर हा त्याच क्षणी तलवार काढतो आणि तिला मारायला उठतो. मूल झालेलं पण नाही. एक आकाशवाणी काय तिचा अर्थ काय वगैरे समजून घे, सगळं राहिलं बाजूला आणि हा मारायला उठतो. हे असे आसुरी लोक असतात, म्हणजे ह्यांचा काही भरोसा नसतो. ह्यांच्याशी मैत्री केली ह्यांच्या म्हणून आपण आहे ना, कधी दुसऱ्यांच्या फुकटच्या खाण्यातला वगैरे जास्त भुलू नये. तुमचं पोट भरतंय ना, निवांत आपल्या घरात खाऊन पिऊन सुखी राहा. हे फुकटचं खाणं वगैरे चांगलं नसतं, ह्यांचा काही भरोसा नाही. तर बघा देवकी देवकी ती लाडाची बहीण असते त्याची, तर तिला तो लगेच मारायला उठतो. हा आणि नंतर हे इथे बघा,
आता हे रावणाचं उदाहरण आहे, सीतेला हे करायला आलाय. तर रावण तसा त्याच्या ह्याच्यात बघा, म्हणजे बऱ्यापैकी ज्ञानी पण होता, पण वापरलं का ते ज्ञान कधी? आणि फक्त शूर्पणखा आली आणि तिने सीतेचं वर्णन करून सांगितलं, त्याबरोबर म्हणजे ती कोणाची हे बायको आहे, पुन्हा हे वागणं माझं योग्य होईल की नाही हा काही विचार नाही. जरासं काय तिने सांगितलं की ती म्हणजे अतिशय सुंदर स्त्री आहे वगैरे, आणि ती तू लग्न केलंस तर तुला म्हणजे छान पडेल वगैरे, एवढं सांगितल्याबरोबर सुरूच उठून गेला, तिला आणलं. म्हणजे ह्या सगळ्यांनी स्वतःच्या बघा विनाशाकडेच पावलं टाकली. हा, तर हे असे असतात असुर. घ्या मताची पूल म्हणजे स्वतःची बुद्धी बिलकुल वापरायची नाही, आणि वापरली तर फक्त इंद्रिय तृप्तींसाठी. हरे कृष्णा. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्णा. हा, मग आता यांचं पुढं काय होतं? तर कृष्ण काय सांगतायत, अशा प्रकारे अनेक चिंता, आता जे मिळवलंय वाईट मार्गाने किंवा चांगलं, ते तुम्हाला टिकवायची चिंता असतेच ना. मग त्या अशा अनेक प्रकारच्या चिंता, मोहजाल ह्याच्यामध्ये बद्ध झालेल्या आसुरी लोकांचं पुढं काय होतं बघा. तर ते इंद्रिय तृप्तीमध्ये अजून अजून गुंतत जातात, दुसरं कायच नाही. मग त्यामुळे नरकामध्ये मग त्यांना जन्म कसे मिळत राहतात? प्राण्यांमध्ये, कधी वाघ, सिंह वगैरे अशा टाईप, मग पाल, किडे वगैरे, असं करत करत शेवटी नरकामध्ये पतन होतं त्यांचं. हा, आणि तुम्ही अंधकाराकडे जाता आणि कृष्णांपासून लांब जाता. हा, घ्या माताजी पूजेचं. हरे कृष्णा. नित्य अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहामध्ये व इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परम पुरुष भगवंताचा द्वेष करतात आणि खरा धर्माची निंदा करतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर आता इथं जे आहे ना, ह्याचं शिशुपालाचं उदाहरण घेतलेलं आहे बघा. हा, समोर कृष्ण होते. हा तो युधिष्ठिर महाराजांच्या यज्ञाच्या वेळेस अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा? एक मताने सगळी म्हणतात की कृष्णांना देऊया. पण हा शिशुपाल केवढं म्हणजे केवढं ते कळल्याबरोबर शिवी घालायला सुरू करतो कृष्णांना. आणि तुम्हाला माहित आहे का, त्याला आत्याला कृष्णांनी काय वरदान दिलेलं असतं? 100 अपराध सहन करेन. मग हा नेहमी एका वेळेस 100 पेक्षा कमी वाईट शब्द बोलत असतो. पण तिथं हा इतका काय, खूप जास्त लोक असतात ना. मग ह्या आसुरी लोकांची वृत्ती कशी, जास्त लोकांसमोर अपमान केल्यावर त्याला आणि वाईट वाटेल ना. मग ह्याचं भान सुटतं, आणि ह्याला कळतच नाही की आपण म्हणजे आणि म्हणजे एवढा वाईट बोललाय हा कृष्णांना. आणि समोर म्हणजे बघा, कृष्ण स्वतः असून ओळखू नाही शकत ही माणसं. आणि कधी त्याला कळतच नाही आपण 100 अपराध केले. भीम तेव्हा तलवार काढून गेलेला असतो, पण अर्जुन कृष्ण म्हणतात थांब तू म्हणून. आणि जेव्हा तो 100 अपराध करून टाकतो, म्हणजे पुढे जातो, त्याबरोबर मग कृष्ण, ती यज्ञाची जागा असते ना, तिथे रक्तपात होऊन उपयोग होणार नाही, मग ती अपवित्र होणार असते. मग कृष्ण त्याला अशा प्रकारे मारतात की त्याचं रक्त पण तिथे सांडत नाही. हा, तर असे असतात हे असुर. सतत म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही हे जे म्हणजे अहंकार, म्हणजे तुम्ही जेव्हा अहंकार म्हणण्यापेक्षा जेव्हा दुसऱ्यांवर क्रोध करताना, दुसऱ्याचा राग द्वेष, तेव्हा आपण स्वतःच्या देहामधल्या पण आणि त्यांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंतांचा द्वेष करत असता. हा, त्यामुळे नाही करायचा कुणाचा राग द्वेष. त्यामुळे ते ज्ञानात स्थित असणाऱ्या लोकांचा आपण सुरुवातीपासून तो श्लोक कंटिन्यू बघतोय बघा. एक ज्ञानी मनुष्य हा प्रत्येकाचे, तो समोर ज्याचे शरीर बघत नाही, तर त्याच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंतांना बघतो. हम्म? घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा.
जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकीत आहे. हरे कृष्णा. हा म्हणजे हे बघा, हे जे तुम्ही असे असाल, द्वेषी, क्रूर, नराधम आहेत, मग कृष्ण बघतात की म्हणजे एखादा मासेमार असतो बघा, जाळं टाकतो. हम्म आणि मग जाळ्यात अडकलेले मोठे मोठे मासे घेतो आणि छोटे छोटे असतात त्यांना ती परत ह्याच्यात टाकत असतात समुद्रात, त्यांच्या काही कामाचे नसतात ते. मग कृष्ण पण बघत असतो की हा आहे, ह्याला खरंच भक्तीमध्ये रस आहे, हा सद्गुणी आहे का. त्यांना ते त्या त्या ह्याच्याप्रमाणे मिळत असतात पुढच्या हे कृष्णांकडे जायला सोपे असे जन्म, आणि म्हणजे भक्तीत प्रगती करतील. आणि हे जे असे द्वेषी, क्रूर, नराधम आहेत ना, त्यांना कृष्ण म्हणतात की ह्याला हेच करायचंय, माझ्यामध्ये त्यांना काही रस नाहीये. तर मग त्यांना ते चिरकालासाठी वेगवेगळ्या आसुरी योनीतच फिरत असतात ते. हा, मुक्तीच्या वाटा बंद केल्यासारख्या अक्षरशः. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. हे कौंतेय, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधी माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्णा. हा, मग आता वारंवार तुम्ही तशाच शरीरांमध्ये प्राण्यांच्या वगैरे असलात तर कसं असतं ना, आणि प्राण्यांच्या शरीरामधून आणि नरकाकडे पुढे पुढे जाता येते, हा अधम आणि खाली. मग त्यामुळे आहे ना, आपल्याला कृष्णांकडचा त्यांचा मार्ग किती अवघड होतो बघा. हा, तर आसुरी हे वृत्ती म्हणजे त्या मार्गावर चालणं आपल्याला किती अधोगतीकडे घेऊन जात असतं बघा. हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे बघा, हा हे बघ म्हणजे हा हायवे आहे म्हणून सांगितलंय. कुणी विचारलं तुम्हाला नरकात जायचा हायवे कुठला आहे, तर हे दाखवा हा श्लोक 16.21 की हा हायवे आहे, सुपरफास्ट स्पीडने आपण नरकामध्ये जाऊन पोहोचणार. कुठल्या 3 दार आहेत ही. कामना, काम म्हणजे काय, अनिर्बंध इच्छा, नुसत्या कामना त्या पूर्ण होत नाहीत म्हणून क्रोध, आणि क्रोधातनं मग लोभात रूपांतर, की मग काही करायला पुढे मागे बघायचं नाही. तर काम, क्रोध आणि लोभ ही नरकात जाण्याची 3 द्वार आहेत बघा. आणि कृष्णाने काय सांगितलंय, प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग करायला पाहिजे. अनिर्बंध इच्छा नाही, इच्छा तुमच्या ह्या सगळ्या चांगल्याशी जोडून घ्या. इच्छा होणार, असं नाही की तुमच्या इच्छा इच्छा आपल्याला होणार नाही, त्या अवश्य होणार, पण त्या आहेत त्या आपण चांगल्या गोष्टींशी जोडून घ्यायला शिकायला पाहिजे. म्हणजे कामना आहेत तर मी आपली सगळी इंद्रिय आपण कृष्णांशी जोडून घ्यायला शिकायला पाहिजेत. कर्तव्य करून जो वेळ उरवेन थोडासा आणि मी जप करेन, मी कृष्णांसाठी काहीतरी छानसा पदार्थ बनवेन, मी कीर्तन करेन, मी एखादं स्तोत्र म्हणायला शिकेन, अशा हव्यात आपल्या. नाही तर हे बघा, कसं आहे, हा नरकाची 3 द्वारं सांगितलेली आहेत ही, आणि ह्यामुळे काय होतं, आपल्या आत्म्याचा विनाश, म्हणजे आपण आणि अधःपतनामध्ये जाऊन पडतो. हम्म. म्हणजे जिथून कृष्णांकडे जाण्याचा मार्ग आपला अवघड असतो. माताजी, हा घ्या पुढची स्लाइड. त्यामुळे ह्या 3 पासून बुद्धिमान मनुष्याने लांब राहायला पाहिजे. हरे कृष्णा. हे कौंतेय, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्णा. हा, पण जे ह्यापासून लांब आहेत आणि ज्यांना आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर योग्य म्हणजे आध्यात्मिक प्रामाणिक असे आध्यात्मिक गुरु भेटतात, जे त्यांना कृष्ण प्राप्तीचा मार्ग सांगतात, कृष्ण भावना देतात. हा, आणि आपण जेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे करतो म्हणजे पुढची वाटचाल, तेव्हा आहे ना, ते बघा म्हणजे आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो, आणि क्रमशः हळूहळू आपण परमगतीला म्हणजे कृष्ण भावना भावित होतो आपण. हा, परमगतीला प्राप्त होतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड.
हरे कृष्ण. जो शास्त्र विधीचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. हरे कृष्ण. आपण आता हे पुन्हा तेच बघा, ते 4 लोक जे कृष्णांकडे कधी जात नाहीत, आपण आत्ताच मी म्हंटल तसे. तर ती लोक म्हणजे जे शास्त्रविधींना मानत नाहीत, त्यांचा त्याग करतात, लहरीप्रमाणे वागणार. जसं बघितलं ना, देवकीला लगेच हा माणूस उठला, कंस, आणि मारायला उठला डायरेक्ट एक आकाशवाणी झाल्यावर. असं त्यांना सुख म्हणजे सिद्धी म्हणजे काय इथं, तर सिद्धी म्हणजे कृष्ण भावनेची प्राप्ती. हा, तर ते म्हणजे सिद्धी, सुख आणि परमगती म्हणजे कृष्णांचं धाम वगैरे ह्या कशाची प्राप्ती होत नाही. हे इथे कृष्णाने सांगितलंय की तुमच्यामध्ये आसुरी स्वभावामध्येच तुम्ही राहायची तुमची इच्छा असेल तर त्याचा शेवट कशामध्ये होतो बघा. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य करण्या यांच्यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्णा. हा, मग आपण सुरुवातीलाच कर्म, विकर्म, अकर्म बघितलेलं आहे. अकर्म म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म. तर आपण आपलं कृष्ण कर्म कसं करायला शिकायला पाहिजे, सर्व कर्मफळ कृष्णांना समर्पित करून. आपल्याला फळांमध्ये रस नाही असायला हवा. आपण कसं कर्म करायला शिकलो पाहिजे, कृष्ण भावना भावित कर्म. हा कृष्णा जे काय असेल ते, हा कृष्णा ही तुझी कृपा आहे अशी भावना ठेवून. हा, आणि मग त्यामुळे आणि पण काय करायला पाहिजे, अशी म्हणजे गुरूंकडे जाऊन विधी विधान जाणून मनुष्याने कर्म करावी, आणि हळूहळू यामुळे आपली उन्नती होते बघा. हे कृष्ण आणि बलराम आहेत. सांदीपनी गुरूंकडे गेलेले त्या आश्रमातलं ते आहे. हा, ते उज्जैन मध्ये होता तो आश्रम. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, तर मग झाला आपला आजचा हे. आणि हे कलियुगात ऍक्च्युली थांबा माताजी, हा, एक मिनिट. हे आसुरी गुण आणि म्हणजे आसुरी आणि दैवी हे दोन्ही गुण आपल्यामध्येच आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. ते बाहेर कुठे शोधायची गरज नाहीये, दोन्ही आपल्यामध्येच आहेत. तर आपण स्वतः प्रयत्न करायला हवे की आसुरी गुण हे कमी आहेत, 6च आहेत, तर ते न वाढू देता आपल्यामधल्या दैवी गुणांना आपण वाढवू, आणि हळूहळू कृष्णांच्याकडे आपला मार्गक्रमण होईल असं आपण बघायला हवं. दोन्ही कलियुगामध्ये आपल्याच आतमध्ये आहेत. तर झाला आपला आजचा अध्याय. हा, माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा तुम्ही. तुम्हाला काही शंका असेल तर विचारा.